आज मी रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाच्या वड्या बनवणार आहे। त्यासाठी मी ते 2 मोठ्या आकाराचे नारळ फोडून घेतलेले आहे। नारळ काढून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता याचे छोटे छोटे काप करून मिक्सरला मी फिरवून घेणार आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खिसणीवरही खिसू शकता। आता याला मी मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे। बघू शकता एकदम छान असा आपला खोबऱ्याचा किस झालेला आहे। इथे माझा हा खोबऱ्याचा किस मोठ्या वाटीने 3 वाट्या भरलेला आहे। 3 वाट्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। तसेच एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे। एक छोटी वाटी तूप घेतलेला आहे। 2 चमचे तूप, बदामाचे काप, पिस्ताचे काप आणि सुकलेला गुलाबाच्या पाकळ्या आणि विलायची पावडर आणि थोडंसं मीठ। इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेत आहे। तूप घातल्यानंतर याच्यामध्ये ओला खोबऱ्याचा किस जो आहे ना तो टाकून मिक्स करून घ्यायचा आहे चांगला। त्याला एक 5 ते 6 मिनिट मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे। दूध टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 वाटी साखर टाकून याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना याच्यामध्ये सतत मिक्स करायचं आहे। इकडे तिकडे कुठेही जायचं नाही, कारण की ते कढईला चिकटतं। त्याच्यामुळे सतत मिक्स करत राहायचं। बघू शकता एकदम छान असं मिश्रण झालेलं आहे। आता याच्यामध्ये विलायची पावडर टाकायची आहे। विलायची पावडर टाकून करायचं। इथे माझ्याकडून मीठ टाकायचं थोडंसं विसरलं होतं। आता मी याच्यामध्ये ॲड करून एकदम चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं हे मिश्रण तयार आहे। आता मी इथे एका ताटाला थोडंसं तूप लावून घेतलं आहे, म्हणजे वड्या खाली चिटकणार नाही। आणि तसेच मी गुलाबाच्या पाकळ्या आणि बदामाचे काप, पिस्त्याचे काप असे ताटावर पसरून घेत आहे। पसरून झाल्यानंतर हे आपलं जे मिश्रण आहे वड्याचं ते याच्यावर असं पसरून घ्यायचं आहे। एकसारखं असं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे। आणि माझ्याकडे मी वरतूनही याच्यावर गुलाबाचे पाकळ्या आणि पिस्ता काप, बदामाचे काप असे मी टाकून घेतलेलं आहे। बघू शकता एकदम सुगंधही एवढा छान येतो आणि दिसायलाही एकदम सुरेख। बघू शकता एकदम इझी रेसिपी आहे, तुम्हीही नक्की ट्राय करा। ह्या वड्या ओल्या आहे तोपर्यंतच अशा कट करून घ्यायच्या आहे, कारण की चांगल्यानंतर सुकल्यानंतर एवढ्या व्यवस्थित वड्या पडत नाही। त्याच्यामुळे थोड्याशा गरम आहे तोपर्यंतच अशा वड्या पाडून घ्यायच्या आहे। बघू शकता एकदम कमाल झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा। फॉलो करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करा। बघू शकता तुम्ही एकदम छान